हॅलो फ्रेंड्स, आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या निसर्गरम्य कोकण भागात, पुण्याहून थेट मालवणला. या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत प्रवासाचा अनुभव, राहण्याची व्यवस्था, मालवणी जेवण आणि अर्थातच एक सुंदर तारकर्ली बीच व त्यावरील वॉटर स्पॉट्स. तर आमची ट्रिप सुरू झाली पुण्याहून सकाळी साधारण 6 वाजता. पुणे ते मालवण हे अंतर सुमारे 390 ते 400 किलोमीटरचं आहे. प्रवासाला साधारण 8 ते 9 तास लागतात. तर आम्ही कारने प्रवास केला. रस्ता छान आहे, पण घाटाचा भाग असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते आणि वेळ पण घाटाच्या भागात जास्त लागतो. तर पुणे ते सातारा प्रवास होता. पुणे ते सातारा, सातारावरून कोल्हापूर, कोल्हापूर कणकवली आणि मालवण. प्रवास भरपूर हिरवळीतून जातो आणि डोंगरमधून वळणावळणाचा रस्ता एकदम सिनेमॅटिक दृश्य तुम्ही म्हणू शकता. मालवणमध्ये आम्ही 2 दिवस थांबलो. आधीच आम्ही Booking.com वरून रूम बुक केली होती. होमस्टे म्हणून बुक केलं होतं आणि रूमचे रेंट आहेत साधारण 1000पासून सुरुवात होते. 1000 ते 1500च्या आसपास राहू शकते प्रतिरात्र. AC किंवा नॉन AC दोन्ही ऑप्शन्स आहेत. घरगुती जेवण पण तुम्हाला होमस्टेमध्ये भेटू शकतं काही भागात. तर वॉटर स्पॉट्स करायला आपल्याला इथून या बोटमध्ये घेऊन जातात. थोडा डिस्टन्स आहे, 2-3 किलोमीटर. इथे मला खेकडे दिसले होते जे मी कॅप्चर केले. वॉटर स्पॉटमध्ये तुम्हाला स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड असं वॉटर स्पॉटचे टाईप आहेत. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी सकाळचा वेळ निवडा. व्हिजिबिलिटी चांगली असते. निगोशिएशन नक्की करा, थोडा सौदा करता येतो. पाण्यात उतरायच्या आधी सर्व सेफ्टी सूचना ऐका आणि फॉलो करा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो तारकर्ली बीचवर. तारकर्ली बीच हे मालवणपासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावरील गर्दीपासून दूर एक शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य ठिकाण पाहिजे असेल तर तारकर्ली हा महाराष्ट्रातील एक दागिना आहे. इथे आल्यानंतर मन नक्कीच प्रफुल्लित होतं. आणि हो, तुम्हाला पण मालवणला व्हिजिट करायचं असेल तर सीझनमध्ये जा. म्हणजे सीझन असतो ऑक्टोबर ते मे आणि पावसाळ्यात ऑलमोस्ट बंद राहतं जून ते सप्टेंबर. तर ही होती आमची मालवण तारकर्ली ट्रिप. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. जर तुम्ही पण कोकण ट्रिपची प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.